मेट्रो सुरू झाली तेव्हा कर्मचाऱ्यांना केंद्रीय वेतन श्रेणीनुसार पगार मिळत होता. तो अचानक बंद करून राज्य सरकारच्या दुकानांनी आस्थापना या दरानुसार वेतन दिले जात होते. पण संघटनेने अनेक वेळा मेट्रो प्रशासनाला निवेदन दिले, अनेक वेळा आंदोलन केले. त्या माध्यमातून अजूनपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नव्हती. याआधी आमच्या आंदोलनावर दखल घेऊन संपूर्ण कर्मचाऱ्यांचे 3,000 पगार मेट्रो प्रशासनाने वाढवले होते आणि राज्य सरकारला वेतन श्रेणी निर्माण करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. परंतु राज्य सरकारला विचारणा केलं असता व्यवस्थापनावर केंद्रीय वेतन श्रेणीनुसार वेतन देणे बंधनकारक आहे असं राज्य सरकारने नमूद केलेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही मोर्चाचे नियोजन केले आणि मेट्रो सुरू ठेवून आम्ही संपूर्ण आंदोलन पार पाडलेले आहे. मागण्या मान्य होत आहे, पण त्या गतिशील होत नाही आहे. त्या अनुषंगाने आम्हाला हे पाऊल उचलावं लागलेले आहे. नक्कीच आम्ही वारंवार मेट्रो प्रशासनाकडे आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये दुकान व्यवस्थापना कायदा हा रद्द करून केंद्रानुसार वेतन श्रेणी लागू करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि यासाठी आम्ही वारंवार निवेदन आणि आंदोलनाच्या माध्यमातून मेट्रो प्रशासनासमोर आम्ही जात आहे. त्यांना वारंवार आमची मागणी आहे की त्यांनी पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, पण त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत होतं आणि म्हणून आज आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे. आमच्या जर मागण्या जर सरकारने पूर्ण केल्या नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही येत्या काळात करू आणि मेट्रो प्रशासनाला आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही हातबल करू.